ते नुकसान व्हायचं आम्हाला पाहिजे. आपण तिकडनं थोडं एस्टिमेट वाढेल, परंतु त्यांना आपल्याला टाकीचं पाणी देता येईल. ते टाकीचं पाणी देण्याच्या संदर्भामध्ये आपण विचार करावा. ओके, काही हरकत नाही. भाऊ, आज सभा पार पडलेली आहे, काय सांगाल याविषयी? काय विषय तुम्ही मंजुरी दाखवली, काय विषयाला नामंजुरी दाखवली, काय सांगाल? आजची सभा ही सर्वसाधारण सभा असताना देखील या ठिकाणी सर्वच नगरसेवकांनी प्रामुख्याने ज्या ज्या आपल्या प्रभागातल्या अडीअडचणी होत्या त्या संदर्भात सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या वतीने जे विषय नगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाहीत त्या विषयाला शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये विरोध नोंदवलेला आहे आणि कायदेशीररित्या परवानग्या घेतल्याशिवाय नियमबाह्य काम कुठल्याही प्रकारे करण्यात येऊ नये अशा स्वरूपाचं लेखीपत्र आमच्या गटनेत्या सौताताई महाजन यांच्या लेटर पॅडवरती साईच्या साई नगरसेवकाने या ठिकाणी दिलेलं आहे. निश्चितच जे काही विकास कामं असतील त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे, होता आणि राहील, परंतु नियमबाह्य कामं या सभागृहामध्ये मंजूर केल्या जाणार नाही या संदर्भामध्ये आम्ही आमची भूमिका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मांडलेली आहे. औरंगाबादतील नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली असता जे गावाच्या हिताचे जे विषय आहे ते आम्ही मंजूर केलेले आहे आणि काही विषय आम्ही नामंजूरसुद्धा केलेले आहे. कारण काय, गावामध्ये जुनी इमारत पाडून बांधणे आणि हे करणे, पण ती इमारत आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करून तिथं विभागीय कार्यालय कसं चालू करता येईल किंवा हेच कार्यालय तिथं आणि ही जागा भाडेपट्ट्या कराराने देण्यात यावी अशी मागणी केली आहे. आधी विषय भोगावती नदीच्या भ्रष्टाचाराचा बाहेर खूप गाजला. सभागृहामध्ये त्याच्याविषयी तुम्ही कुणीच आवाज उचलताना दिसला नाही का? नाही, मी लेखीपत्र दिलेलं आहे अध्यक्षांना किंवा जे आहे सविस्तर हिच्या संदर्भात आम्हाला माहिती सादर करण्यात यावी आणि हिच्यात शासनाच्या परवानग्या घेतल्या गेलेल्या आहे का, जो तर पुढे आम्ही कलेक्टर साहेबांना पण जे काही असेल, जर खरंच हिच्यात भ्रष्टाचार झालेला असेल तो बाहेर काढण्यात येईल. आता नगराध्यक्ष बोलताना म्हणाले आजची ही सभा आहे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. खरंच तसं झालं? आता तुम्हाला काय वाटतं? जे आम्ही विरोध केला आहे त्या विषयाला आमचा विरोध आहेच. म्हणजे असे आम्ही अध्यक्षांना विरोध करायचा म्हणून करायचा नाही आहे. म्हणजे वातावरण खेळीमेळीच्याच वातावरणामध्ये झाली, पण आम्हाला ज्या विषयावर विरोध करायचा होता तो विरोध आम्ही केलेला आहे. कुठले कुठले विषय होते असे? आमच्या जुन्या इमारतीचा विषय आहे, काही सार्वजनिक बांधकाम विभागाच्याकडे हे देण्यात यावे त्याच्या संदर्भात काही विषय होते, ते पण आम्ही विरोध केलेला आहे. तर काय सांगाल? आता तुम्ही शेवटी बोलताना म्हणाला की खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा पार पडलेली आहे, कसं? अत्यंत मी संपूर्ण नगरसेवकांचा मनापासून आभार मानतो की आज ही बैठकीची आयोजित केली होती. त्या बैठकीचं अध्यक्ष मी होतो, ताईंनाही उपनगर अध्यक्ष इथे होत्या आणि संपूर्ण नगरसेवकांनी अत्यंत विकासाच्या दृष्टीने सर्व जे विषय मंजूर केले त्यांचंही मनापासून मी धन्यवाद मानतो. काहींनी त्यांचं मत मांडलं, ते मत तिच्यामध्ये नोंदवलं जाईल, परंतु जे काही विषय होते ते वरंगाव शहराच्या विकासाचे होते आणि या संदर्भात नगरसेवकांना प्रत्येक त्यांच्या प्रभागामध्ये काम करताना विश्वासात घेतलं जाईल. सन्माननीय आमदार महोदय असतील, राज्याचे मंत्री आदरणीय सावकारे साहेब असतील, खासदार महोदय असतील, राज्य क्रीडा मंत्री, या सर्वांना एकंदरीत त्यांचा सन्मान कसा राखला जाईल नगरपालिकेच्या नुसार प्रोटोकॉलनुसार हे सुद्धा त्या माध्यमातून तिच्यामध्ये त्यांचा सन्मान राखला जाईल. विकास करत असताना आपण सर्वांकडे जाणार आहोत असं काही नाही आहे की बा आपण सर्वांकडे आपण गेली मागणी केली आहे. आणि मला असं वाटतं आहे की आपण वरंगाव शहराला एक चांगल्या प्रकारचा निधी, भरभरून अशा प्रकारचा निधी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे साहेब, गिरीश भाऊंच्या माध्यमातून मी तिच्यात पाठपुरावा केला. मला असं वाटते की हा एक विषय जो आहे तो मार्गी लागेल. सावकारे साहेबांनी ताईंना हो सांगितलेला आहे, त्याकरता मी त्यांचंही मनापासून आभार मानतो. विकास आपल्याला करायचा आहे, सर्वांनी एक चांगल्या प्रकारचं वातावरण या गावामध्ये निर्माण करावं. पत्रकार बंधूंनाही विनंती करतो की आपणही काय जे असेल ते आम्हाला कळवा, तिच्यातनं मार्ग काढू आपण आणि आपण गाव पुढे आपल्याला कसं महाराष्ट्रात एक नंबरवर विकास नेता येईल हे सर्वांना मिळून जे आहे हे त्या माध्यमात आपण करू.
वरणगावकरांचे मी मनापासून धन्यवाद देतो की बैठकी आपण आता एक पारदर्शी पद्धतीने घेतली. पत्रकारांना इथं बोलवलं, ऑनलाईन जी बैठक आहे ती बैठक लोकांना कळाली पाहिजे, कारण की लोकांनी आपल्याला इथं पाठवलेलं आहे. लोकांच्या समस्या ज्या आहे त्या समस्या पण त्या माध्यमातून याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. सर्व विषय इथे संमत केलेले आहे. नगरसेवकांचा परत मी मनापासून आभार मानतो. सर, बाहेर अशी चर्चा होती की सभा गाजणार आहे, घेराव घालणार आहे, वादळी सभा ठरणार आहे, पण एकदम खेळीमेळीच्या वातावरणात झाली. तुम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं सर्व नगरसेवकांनी. सर्व सुज्ञ नगरसेवक आता उपनगर अध्यक्ष सिनियर आहे, गटनेता या शेजारीच बसले असा काही विषय नाही आहे. त्यानंतर शिवसेनेचे गटनेते आहे ते एकदम क्वालिफाईड आहे, सुशिक्षित आहे. म्हणजे असे एकंदरीत जर कधी सर्व चांगल्या प्रकारचे नगरसेवक विचार म्हणजे विकासाला पुढे नेणार आहे आणि अनुभवी म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये ताई आहे, अजून राजू भाऊ स्वीकृत नगरसेवक आहे. म्हणजे यांचे अनुभव त्या माध्यमात सभागृहाला मिळत आहे. आणि मला तरी असं वाटते की आता हे जे सभागृहाचा आपण विषय घेतला आहे की या सन्मान्य सदस्यांना सभागृहामध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटेल की मिनी विधानसभा आपल्याला हे करायची आहे. एक त्यांना या अभिमान वाटेल की आपण कुठेतरी आपल्या भागातले प्रश्न इथे मांडतोय आणि त्याला वाव त्या माध्यमातून देतोय. मी नगरसेवकांना तेच विनंती केली की महिलांचा आवाज जो आहे तो दाबू नको द्यावे. त्या महिलांनी त्यांच्या समस्या इथे मांडल्या गेल्या पाहिजेत. वारंवार जर कधी एकच व्यक्ती जर कधी बोलत असेल तर त्या बाकीच्या नगरसेवकांवर अन्याय होतो. त्याकरता नगरसेवकांनाही विनंती आहे की आपण जर कधी आपल्या पद्धतीने जर कधी मांडत गेले आपल्या प्रभागातलं तर मला असं वाटतं की त्या सर्वांना न्याय याच्यामध्ये देता येईल. आणि सर्व सदस्य मला असं वाटतं 21 सदस्य आणि 22-23 हे सर्व सदस्य आनंदी आहे आजच्या याच्यातनं. आपल्याला त्यांच्या प्रत्येकाला विकासच करायचा आहे, गावास पुढे न्यायचा आहे. आणि मी तरी जे आहे की वरणगाव हाच माझा वार्डन गाव आहे, त्याकरता सन्मान्य सदस्य सांगतात याचे कामं आपल्याला घेण्यात आहे. काही आकस वगैरे काही विरोध वगैरे न ठेवताना एक चांगल्या प्रकारचं मॉडेल आपल्याला वरणगाव शहर हे नक्कीच या महाराष्ट्रात जे जामनेर 1 नंबर आहे तर 2 नंबर आपला कसा त्या माध्यमातून राहील अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सर्व मिळून त्या माध्यमातून करू.